महाराष्ट्राचा शेतकरी आहे। अध्यक्ष महोदय, AI म्हणजे काय आणि त्याचं शेतीमधलं महत्त्व काय याच्यावरती सुद्धा अध्यक्ष महोदय विचार करण्याची आवश्यकता आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणकीय प्रणालींना मोठ्या प्रमाणातील डेटा विश्लेषण करून अचूक निर्णय देण्याची क्षमता म्हणजे AI। आणि कृषी क्षेत्रामध्ये अध्यक्ष महोदय AI चा उपयोग हा हवामान अंदाजावर आधारित पेरणीचा सल्ला देऊ शकतो। रोग व कीड ओळख म्हणजे मित्र किडा आणि शत्रू किडे जर त्या शेतामध्ये असतील किंवा त्या परिसरामध्ये असतील तर त्याचा मोबाईल फोटोवरून निदान सुद्धा ह्या AI मुळे त्या ठिकाणी शक्य होणार। अध्यक्ष महोदय, माती परीक्षणावर आधारित खताची शिफारस ही या ठिकाणी होणार आहे। अध्यक्ष महोदय, स्मार्ट सिंचन प्रणाली, बाजारभावाचा अंदाज हे सर्व शेतीचं या AI बाबतीतलं शेतीचं महत्त्व या ठिकाणी आपण एवढ्या सगळ्या बाबीमध्ये घेऊ शकतो। अध्यक्ष महोदय, AI मुळे होणारे फायदे कोणते कोणते आहेत? अध्यक्ष महोदय, यांचा काहीतरी निर्णय घ्या, हे सगळे मलाच क्रॉस करतायत। अरे क्रॉस नका करू, सगळे चार बोलतायत, क्रॉस करू नका। अध्यक्ष महोदय, AI मुळे 15 ते 30% उत्पादन वाढणं शक्य होणार आहे। अध्यक्ष महोदय, 30% पाणी बचत म्हणजे पिकाला आवश्यक असेल तेव्हाच व आवश्यक तितकेच पाणी या ठिकाणी देता येईल। आज काय होतं अध्यक्ष महोदय, जर ऊसाची शेती असेल तर फक्त लाईट गेली तरच त्यातलं पाणी बंद राहू शकतं। आणि काही शेतकरी अध्यक्ष महोदय ओळीवरती पाणी जर लावून दिलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी शेतामध्ये शेवटच्या वाफ्यावरती जाऊन लांबून खडा टाकून डुबुक वाजलं की शेवटच्या वाफ्यामध्ये पाणी आलतो, अशी आजची परिस्थिती आहे। अध्यक्ष महोदय, या अति पाण्यामुळं शेतीचं पिकवणं सुद्धा काही भागामध्ये अध्यक्ष महोदय पूर्णपणे थांबलेलं आहे। म्हणजे त्याला पाणी लागलेली हे अशा पद्धतीचे जे या ठिकाणी प्रकार घडतायत AI मुळे याला सुद्धा त्या ठिकाणी बंधन बसणार आहे। आणि अध्यक्ष महोदय, पिकाला आवश्यक तेवढंच पाणी आपल्याला या ठिकाणी देता येणार। अध्यक्ष महोदय, AI मुळे आणखी रासायनिक खताच्या बाबतीत, कीटकनाशकाच्या बाबतीत हे वापरामधली जी आज जो रासायनिक खतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वापरले जात आहेत, कीटकनाशक सुद्धा जे कीटकाच्या पेक्षा सुद्धा जास्त पॉवरफुल आहेत अशा पद्धतीचं सुद्धा आता फवारण्या होत आहेत। AI मुळे त्याच्या वापरामध्ये घट होणारे अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता सुद्धा टिकून राहणार आहे। अध्यक्ष महोदय, अतिरिक्त खतं आणि औषधामुळे कॅन्सर सारखे सुद्धा आजार या ठिकाणी होत आहेत। अध्यक्ष महोदय, आपण पंजाब आणि हरियाणाला या देशामधला गव्हाचं भांडार म्हणतो, तांदळाचं भांडार म्हणतो। अध्यक्ष महोदय, आठवड्याला 2 ट्रेन ह्या पंजाब आणि हरियाणावरून कोणत्या स्पेशल आहेत? कॅन्सर स्पेशल ट्रेन्स या मुंबईला येतात। मुंबईमध्ये टाटा इतर सगळ्या हॉस्पिटलमध्ये